नमस्कार मंडळी. जीवा नंदिनीला म्हणत असतो, एकदाचा काव्याच्या मनातला संशय दूर झाला बाबा. त्यानंतर नंदिनी म्हणत असते, काव्याच्या मनातला संशय दूर नाही झाला जीवा, कारण आता संशय जास्त वाढणार आहे. आता आपल्या दोघांवरती भरपूर संशय आलेला असेल. आणि त्यानंतर इकडे काव्या पार्थला म्हणत असते, मला अजूनही काहीतरी घोळ वाटतोय पार्थ. तिच्या वागण्यातून असं वाटते की ताई काहीतरी आपल्यापासून लपवत आहे. इकडे पुन्हा नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवलेला आहे आणि नंदिनी जीवाला म्हणत असते, आपल्याला काहीही करून काव्याच्या मनातला हा संशय दूर करायला हवा. नंदिनीच्या या प्रश्नावरती जीवा नंदिनीला म्हणत असतो, फक्त काव्याचा संशय दूर करायचा आहे, आपल्याला दादाचा सुद्धा संशय दूर करावा लागणार आहे. कारण जेव्हा काव्याला संशय येतो त्यावेळेस ती प्रश्न विचारते आणि दादाला जेव्हा संशय येतो तेव्हा तो त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला निघतो. दादा काहीही करून संशयाचं उत्तर शोधून काढणारच. त्यानंतर पुन्हा एकदा काव्या आणि पार्थचा सीन दाखवलेला आहे. पार्थ काव्याला म्हणत असतो, तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं? नंदिनी आपल्या सगळ्यांशी खोटं बोलते आणि ती या घरामध्ये खोटं पोट लावून फिरते असं सांग म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि पार्थ जो काही विचार करतोय तसाच विचार काव्यासुद्धा करत आहे आणि पुढील भागामध्ये त्या दोघांचं सत्य सगळ्यांसमोर येणार. नंदिनी कशा प्रकारे स्वतःला वाचवेल पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.